बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमधील लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये एक मोठी कारवाई झाली आहे। आरोपी विशाल गवळी याच्या भावांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। श्याम गवळी, आकाश गवळी, नवनाथ गवळी यांना तडीपार करण्यात आलेला आहे। विशाल गवळी यांना एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली होती आणि त्यानंतर तिचा मृतदेह टाकून दिला होता। या संपूर्ण प्रकरणानंतर कल्याणमध्ये मोठा आक्रोश उसळला होता। विशाल गवळी याच्यावर या अगोदर सुद्धा अत्याचाराचे गुन्हे दाखल होते आणि याच आरोपीनं जामिनावर बाहेर असताना हा प्रकार केल्यामुळे जनमानसामध्ये प्रचंड संताप होता। विशाल गवळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर त्याला अटक झाली होती, कारवाई झालेली आणि आता त्यानंतरचं पुढचं पाऊल म्हणून विशाल गवळीच्या भावांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भात आणखीन माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, या भावांचा नेमका काय संबंध होता विशाल गवळी यांना केलेल्या अत्याचारांशी? कविता, कल्याण पूर्वेतील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात कल्याणचे जे डीसीपी आहे अतुल झेंडे यांनी मोठी कारवाई केली आहे। कारण की जे विशाल गवळी जो आरोपी आहे त्याची पत्नी साक्षी गवळी हे जेलमध्ये आहे, तर दुसरीकडे विशाल गवळी याच्या तिघां भावांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। या तिघांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, या परिसरात त्यांची दहशत आहे। हे कुटुंब, गवळी कुटुंब गांजाचा धंदा करतो आणि जे परिसरातील जे नागरिक या तक्रार करतात त्यांना मारहाण केली जाते आणि विशाल गवळीच्या या कृत्याला त्यांनी एका प्रकारे मदत केली होती। याआधी देखील जेव्हा विशाल गवळी याच्या जो कृत्य करायच्या त्याला लपवण्यासाठी हे तिघे भाऊ जो आहेत त्या मदत करायचे आणि या चौघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि या कारणावरून श्याम गवळी, आकाश गवळी आणि नवनाथ गवळी या तिघांना आता जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अमजद।